नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आपण पाहत आहोत केमिकल रिॲक्शन. आपली केमिकल रिॲक्शन आहे आयसोसायनाइड टेस्ट किंवा कार्बिल अमाइन टेस्ट किंवा कार्बिल अमाइन रिॲक्शन. आज ज्या घटकाबद्दलची माहिती आपण घेत आहोत त्याचं नाव आहे आयसोसायनाइड टेस्ट किंवा कार्बिल अमाइन रिॲक्शन. आता नेमका याचा अर्थ काय होतो ते आपण बघूयात. सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना माहीत आहे की अमाइन्स 3 प्रकारचे आहेत. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन. या 3 प्रकारच्या अमाइनपैकी कोणता अमाइन ही रिॲक्शन दाखवतो? प्रायमरी अमाइन ही रिॲक्शन दाखवतो का सेकंडरी अमाइन ही रिॲक्शन दाखवतो का टर्शियरी अमाइन ही रिॲक्शन दाखवतो का सगळेच दाखवतात का सगळेच दाखवत नाहीत? याचं उत्तर एकच आहे. आयसोसायनाइड टेस्ट किंवा कार्बिल अमाइन रिॲक्शन ही फक्त प्रायमरी अमाइन दाखवतात. सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन ही रिॲक्शन दाखवत नाहीत. पहा, म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. फर्स्ट डिग्री अमाइन ही रिॲक्शन दाखवतो. फर्स्ट डिग्री अमाइन कॅन शो दिस रिॲक्शन, ज्याचं नाव आहे आयसोसायनाइड टेस्ट और कार्बिल अमाइन टेस्ट. कार्बिल अमाइन रिॲक्शन ही आयसोसायनाइड टेस्ट कोण दाखवतं बाबांनो? ही रिॲक्शन दाखवतं प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन ही रिॲक्शन दाखवत नाहीत. संपलं. बघा पहिलं वाक्य काय? आयसोसायनाइड टेस्ट किंवा कार्बिल अमाइन रिॲक्शन फक्त आणि फक्त प्रायमरी अमाइन दाखवतात. सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन कार्बिल अमाइन रिॲक्शन दाखवत नाहीत. आउट ऑफ दिस 3 अमाइन only primary amine can show this reaction, but secondary amine and tertiary amine cannot show this reaction. Okay, concept clear आहे. आता मला सांगा, प्रायमरी अमाइन आहे, मग प्रायमरी अमाइन मध्ये कोण दाखवतो? ॲलिफॅटिक का अरोमॅटिक आहे ना. तुम्हाला कळालं की 3 प्रकारचे अमाइन्स, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन, या 3 प्रकारच्या अमाइनपैकी फक्त प्रायमरी अमाइन ही रिॲक्शन दाखवतो. पुन्हा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की प्रायमरी अमाइन मध्ये ॲलिफॅटिक दाखवतो का अरोमॅटिक दाखवतो? दोघं बी दाखवतात. कळलं का? ॲलिफॅटिक अमाइन, ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन, ॲलिफॅटिक अँड अरोमॅटिक प्रायमरी अमाइन कॅन शो दिस रिॲक्शन. कळलं का? बघा, 2 प्रकारचे अमाइन्स आहेत प्रायमरी अमाइन, एक ॲलिफॅटिक एक अरोमॅटिक, आणि दोन्ही प्रकारचे प्रायमरी अमाइन ॲलिफॅटिक अँड अरोमॅटिक प्रायमरी अमाइन कॅन शो दिस रिॲक्शन. मग आता नेमकी रिॲक्शन कशी होते, काय होते, त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. लक्षात ठेवा, तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, ॲलिफॅटिक किंवा अरोमॅटिक प्रायमरी अमाइनची रिॲक्शन क्लोरोफॉर्म सोबत करायचं आहे. या अभिक्रियेमध्ये आपण काय वापरतोय? क्लोरोफॉर्म आणि अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड. बघा, CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म, CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म आणि अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड, KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, या दोघांचा आपण वापर करतो. या अभिक्रियेमध्ये कोणाची अभिक्रिया कोणासोबत होते लक्षात ठेवा. या आयसोसायनाइड टेस्टमध्ये कार्बिल अमाइन रिॲक्शनमध्ये प्रायमरी अमाइनची अभिक्रिया ॲलिफॅटिक असेल किंवा अरोमॅटिक असेल, ॲलिफॅटिक किंवा अरोमॅटिक प्रायमरी अमाइनची रिॲक्शन क्लोरोफॉर्म सोबत होते व अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत होते, आणि याच्यापासून एक प्रोडक्ट तयार होतो, अँड दॅट इज नथिंग बट घाण वासाचा, फाऊल स्मेलिंग म्हणतात त्याला, आयसोसायनाइड तयार होतो. RNC तयार होतो. दिस इज द आयसोसायनाइड हॅव्हिंग द फाऊल स्मेल. फाऊल म्हणजे घाण, खराब वास, त्याला फाऊल स्मेलिंग म्हणतात. कळलं का? घाण वासाचा कंपाऊंड, फाऊल स्मेलिंग कंपाऊंड. कळलं का? हा आयसोसायनाइड तयार होतो, आयसोसायनाइड. म्हणून ह्याला म्हणायचं आयसोसायनाइड टेस्ट, कारण या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट कुठला आहे? आयसोसायनाइड आहे. आयसोसायनाइड टेस्ट किंवा कार्बिल अमाइन रिॲक्शन मध्ये तयार होणारा प्रोडक्ट हा कोणता आहे? फाऊल स्मेलिंग, एक अतिशय घाण वास, अतिशय डर्टी वास, अतिशय खराब वास असणारा एक कंपाऊंड आहे, ज्याचं नाव आहे आयसोसायनाइड. हा आयसोसायनाइड या रिॲक्शनमध्ये तयार होत असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही रिॲक्शन नेमकी होते कशी त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण घेऊया. काय काय सांगितलं? ही रिॲक्शन कोण दाखवतं? फक्त प्रायमरी अमाइन. कुठला प्रायमरी अमाइन? ॲलिफॅटिक आणि अरोमॅटिक दोन्हीही प्रकारचे प्रायमरी अमाइन ही रिॲक्शन दाखवतात. सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन ही रिॲक्शन दाखवत नाहीत. या अभिक्रियेमध्ये प्रायमरी अमाइनची रिॲक्शन ॲलिफॅटिक किंवा अरोमॅटिक
प्रायमरी अमाईनची रिॲक्शन क्लोरोफॉर्म सोबत होते आणि अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत होते आणि त्या ठिकाणी घाण वासाचा कंपाऊंड तयार होतो. फाऊल स्मेलिंग कंपाऊंड इज फॉर्म्ड. कसला? फाऊल स्मेलिंग घाण वासाचा कंपाऊंड आणि त्याचं नाव आहे आयसोसायनाईड आणि म्हणून ह्याला म्हणतात आयसोसायनाईड टेस्ट. आता रिॲक्शन कशी होते तेवढं आपण बघूयात. आता ही सगळी माहिती सांगितली. आता आपण बघूयात की रिॲक्शन कशी होते नेमकी आणि कशा प्रकारे प्रोडक्ट तयार होतो त्याच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया. लक्ष द्या. आता आपण घेऊयात प्रायमरी अमाईन RNH. आता हे कोण आहे? प्रायमरी अमाईन आहे. ठीक आहे. आता हे प्रायमरी अमाईन आपण घेतलं. आता ह्या प्रायमरी अमाईनची अभिक्रिया कोणासोबत होईल? क्लोरोफॉर्म सोबत. प्लस CHCl3 क्लोरोफॉर्म आणि अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड K3 घ्यायचं. KOH किती? 3. कसलं? अल्कोहोलिक आणि हिट करायचं. बघा या अभिक्रियेमध्ये तुम्ही कुणाची अभिक्रिया कोणासोबत करताय? तुम्ही या ठिकाणी हा घेतला प्रायमरी अमाईन, ॲलिफॅटिक प्रायमरी अमाईन आणि ॲलिफॅटिक प्रायमरी अमाईनची रिॲक्शन. तुम्ही ॲरोमॅटिक सुद्धा घेऊ शकता. इथं ॲलिफॅटिक असू शकतं किंवा ॲरोमॅटिक असू शकतं. प्रायमरी अमाईन आणि त्या प्रायमरी अमाईनची रिॲक्शन क्लोरोफॉर्म सोबत केलं आणि अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत केलं आणि या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट कुठला आहे? आयसोसायनाईड नावाचा प्रोडक्ट तयार होतो ज्याचा वास अतिशय घाण आहे. फाऊल स्मेलिंग कंपाऊंड इज फॉर्म्ड. अतिशय घाण वास, फाऊल स्मेलिंग म्हणतात त्याला. फाऊल स्मेलिंग कंपाऊंड अतिशय घाण वासाचा, अतिशय घाण वास येते, अतिशय घाण वास. मग आता कशी रिॲक्शन होते आता बघा. आता काय करा? हो का RN आणि C हो का आयसोसायनाईड कडला काढा. काय पाहिजे ते जे पाहिजे ते कडला काढा. RNC आयसोसायनाईड झालं. लिहा RNC. तुम्हाला माहित आहे हा कोण आहे? प्रायमरी अमाईन. कोण आहे? प्रायमरी अमाईन. ॲलिफॅटिक असेल किंवा ॲरोमॅटिक असेल आणि या प्रायमरी अमाईनची रिॲक्शन केली क्लोरोफॉर्म सोबत अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत तयार काय होईल? आयसोसायनाईड RNC. नंबर 2 3K आणि 3Cl कडला काढा. 3KCl प्लस 3KCl. बघा रिॲक्शन फार सोपी आहे. आता उरलं काय बघा शेवटी. पहिल्यांदा तुम्हाला काय पाहिजे बाजूला काढा. तुम्हाला माहित आहे या रिॲक्शनमध्ये तयार होणारा प्रोडक्ट कुठला आहे? आयसोसायनाईड. आयसोसायनाईडला बाजूला काढा. हो का RN आणि C RNC. पुन्हा 3Cl आणि 3K 3KCl. काय उरलं बघा 1 2 3H उरले. 3H आहे का आणि OH किती आहेत? 3 OH आहेत. 3 OH म्हणजे ह्याला आपण असं लिहू शकतो 3H आणि 3 OH. एकच अर्थ दोघांचा अर्थ एकच आहे. हो का असं. आणि तुम्हाला माहिती आहे HOH 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 ही तर 3 OH बरं का. मग 3 लिहिले आपण आणि 3H 1 2 3 हे 3H उरले. HOH H2 आहे का HOH H2 3H2 म्हणजे प्लस काही 3H2 संपलं. जे काय गरज नाही आपल्याला संपलं. अशा प्रकारे हा तयार झाला तुमचा आयसोसायनाईड आणि ह्याला म्हणतात कार्बिलामाइन. दिस कंपाऊंड इज ऑल्सो कॉल्ड एज कार्बिलामाइन. आयसोसायनाईडला कार्बिलामाइन सुद्धा म्हणतात म्हणून नाव पडलं कार्बिलामाइन रिॲक्शन. अतिशय सोपी रिॲक्शन आहे. तुमच्या समोर आपण लिहिली. जे पाहिजे ते कडला काढायचं म्हणजे सोपं जाते आपल्याला. ओके आता बघा एक्झाम्पल घेऊ आपण. CH3CH2 NH2 मी असं लिहितो कळवा पण असं लिहितो NH2 2 H येते प्लस काय घ्यायचं क्लोरोफॉर्म CHCl3 प्लस काय घ्यायचे 3 अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड. चला हिट करा. आता रिॲक्शन मध्ये काय होते तुम्हाला माहित आहे आयसोसायनाईड काढला हो का आयसोसायनाईड आहे का CH3CH2NC. तुम्हाला माहित आहे या रिॲक्शन मध्ये तयार होणारा प्रोडक्ट कुठला आहे? आयसोसायनाईड. तो काढला पाहिजे इथं CH3CH2NC हे आयसोसायनाईड. चला हो का इथले 3Cl आणि इथले 3K इथले 3Cl इथले 3K बाजूला काढा. 3KCl प्लस 3KCl आणि शेवटला बघा किती H बघा 1H 2H 3H आणि 3 OH 3H 3 OH 3H2 प्लस 3H2. सिंपल करून दाखवले अगोदर. आता करून दाखवायची गरज नाही. नाव काय CH3CH2NH2 इथिल अमाइन. काय नाव आहे? इथिल अमाइन. चला ह्याचं नाव काय CH3CH2 इथिल NC आयसोसायनाईड. इथिल आयसोसायनाईड
सायनाइड। अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी आपल्याला लिहिता येते। प्रत्येक रिॲक्शन बघा, समजून घ्या, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांच्या लक्षात येतील। अजून एक उदाहरण करून दाखवतो। हे बघा, अरोमॅटिकचं उदाहरण घेऊ आपण। हे NH2 लिहिलं आपण। बेन्झीन रिंगला जर NH2 असेल, अरोमॅटिक अमाइन, अरोमॅटिक प्रायमरी अमाइन आहे, ह्याचं नाव काय? ॲनिलीन नाव आहे। ॲनिलीन। ह्याची रिॲक्शन करा क्लोरोफॉर्म सोबत। आता लिहिताना मी बदलून लिहितो का, हे H वरी लिहितो, हे खाली लिहितो कळावं म्हणून, ठीक आहे। प्लस काय येईल इथं लिहू, प्लस CHCl3 प्लस 3KOH, तेच पुरं सगळं रिॲक्शन तीच, आणि KOH कसलं? अल्कोहोलिक हीट करा। का होईल हो का, हा तुमचा R आहे, हे N आणि हे C, हो का, एवढा भाग काढला का? हे बेन्झीन रिंग N आणि C आयसोसायनाइड झालं, लिहा इथं का, ही तुमची बेन्झीन रिंग आहे, हे N आणि C आयसोसायनाइड। बघा इथले 3 Cl आणि इथले 3K, 3KCl प्लस 3KCl, शेवटला काय उरलं बघा, 1 2, हां, आणि इथं एक H आहे 3, 1 2 3 H उरले, 3H आणि 3OH, 3H2 प्लस 3H2 संपलं। आणि ह्याचं नाव आहे फिनिल आयसोसायनाइड, फिनिल आयसोसायनाइड। अशा प्रकारे या ठिकाणी आपली ही संपूर्ण अभिक्रिया जी आहे ती आपल्या समोर घेतलेली आहे। एक लक्षात घ्या, कार्बिल अमाइन रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन फक्त प्रायमरी अमाइन दाखवतो, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन ही रिॲक्शन दाखवत नाही। म्हणून प्रायमरी अमाइनला सेकंडरी आणि टर्शरी या दोन अमाइनपासून डिफरन्शिएट करण्यासाठी, डिस्टिंग्विश करण्यासाठी ही रिॲक्शन वापरतात। दिस रिॲक्शन इज यूज्ड टू डिस्टिंग्विश प्रायमरी अमाइन फ्रॉम सेकंडरी अँड टर्शरी अमाइन। दिस रिॲक्शन इज यूज्ड टू डिस्टिंग्विश प्रायमरी अमाइन फ्रॉम सेकंडरी अँड टर्शरी अमाइन। प्रायमरी अमाइनला सेकंडरी आणि टर्शरी अमाइन पासून वेगळं करण्यासाठी, डिस्टिंग्विश करण्यासाठी, फरक करण्यासाठी या रिॲक्शनचा वापर केला जातो। तर अशा प्रकारची आपली ही छोटीशी रिॲक्शन, ज्याचं नाव होतं कार्बिल अमाइन रिॲक्शन, ज्याच्यामध्ये अतिशय घाणवास येतो, फाऊल स्मेलिंग कंपाऊंड, आणि तो फाऊल स्मेलिंग कंपाऊंड म्हणजे कोण? आयसोसायनाइड। कळलं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। घाण वास आला की म्हणायचं प्रायमरी अमाइन आहे, आणि घाण वास जर नाही आला तर सेकंडरी अमाइन किंवा टर्शरी अमाइन आहे, कारण फक्त प्रायमरी अमाइन रिॲक्ट होते। ओके, तर अशा प्रकारची आपली संपूर्ण रिॲक्शन। धन्यवाद।